नमस्कार मित्रांनो, वरुरुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण समास प्रकरणाची जी युनिव्हर्सिटीचे एक्झाम्पल्स आहेत PYQ त्याची सिरीज बनवतो आहे, ज्याच्यामध्ये आपण 5 व्हिडिओजमध्ये जे मागचे 5 एक्झाम झालेले आहेत त्याचे PYQज आपण समासचे कवर करणार आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समर 2023चे PYQ बघितले. ह्या व्हिडिओमध्ये आपण विंटर 2023चे जे PYQज आहेत ते बघणार आहोत. तर बघा, विंटर 2023मध्ये पहिलं जे उदाहरण आलेलं होतं ACQमधलं ते होतं तंत्रकर्ता. आता तंत्रकर्ताचा विग्रह होतो तंत्रस्य कर्ता. या ठिकाणी अनुस्वार राहिलेला आहे, तंत्रस्य कर्ता असा त्याचा विग्रह होतो. षष्ठी तत्पुरुष समास आहे. त्या ठिकाणी ACQमध्ये काही तुम्हाला समासाचं नाव नसतं लिहायचं, पण मी ह्या ठिकाणी दिलेलं आहे. षष्ठी तत्पुरुष समास होता तो. नंतर स्वस्थ हितम, दुसरं जे उदाहरण होतं ते होतं स्वस्थ हितम. स्वस्थाय हितम हा त्याचा विग्रह होता. हित शब्दामुळे त्या ठिकाणी स्वस्थ शब्दाची चतुर्थी होऊन चतुर्थी तत्पुरुष समास त्या ठिकाणी तयार झालेला आहे. नंतर अज्ञातः याचा विग्रह होतो न ज्ञातः. नय तत्पुरुष समास होता. आता ज्यावेळेस अ किंवा अन येत असतो तर त्या ठिकाणी नय तत्पुरुष समासामुळे न लागून पुढचं जे आहे पद ते आपण ॲज इट इज लिहित असतो. अज्ञातःचं झालं न ज्ञातः. नय तत्पुरुष समास होता. नंतर जे उदाहरण होतं ते होतं यथापूर्वम. यथापूर्वमचा विग्रह होतो पूर्वम अनतिक्रम्य. अव्ययीभाव समासाचं हे उदाहरण आहे. यथा जर का आलं तर त्या ठिकाणी विग्रहामध्ये आपण अनतिक्रम्य घेत असतो. नंतर सारकिट्टव हे समासचं पद होतं, त्याचा विग्रह होतो सारहच किट्टहच. इतरेतर द्वंद्व समास हे त्याचा समास प्रकार आहे. सार आणि किट्ट ह्या दोघांचं समुदाय किंवा सार आणि किट्ट असं त्या ठिकाणी सारकिट्टव. आता ज्यावेळेस द्वंद्व समास असतो इतरेतर द्वंद्व, तर ह्या ठिकाणी द्विवचन किंवा बहुवचन असतं शेवटच्या शब्दाचं. जर समाहार द्वंद्व राहिला तर तसं नसतं. समाहार द्वंद्वामध्ये डायरेक्ट म किंवा नपुसकलिंग पद असतं, समस्त पद. एवढं लक्षात ठेवायचं. जर का इतरेतर द्वंद्व असेल तर समस्त पद हे द्विवचनी असतं किंवा बहुवचनी असतं. तर इथे द्विवचनी समस्त पद आहे, म्हणजेच तो इतरेतर द्वंद्व समास आहे. नंतर LAQमध्ये हे 16पासून पुढे LAQवाले एक्झाम्पल्स आहेत. LAQमध्ये अनुपद्रवह हे त्या ठिकाणी आता अनुपद्रव एक्झाम्पल नव्हतं. न विद्यते उपद्रव यस्य स असं त्या ठिकाणी डायरेक्ट विग्रह दिलेला होता आणि तुम्हाला त्या ठिकाणी समस्त पद बनवायचं होतं. आता एवढा मोठा विग्रह दिलेला आहे, म्हणजे एवढा मोठा विग्रह नय बहुव्रीही समासाचा असतो. आता त्याचं न विद्यते उपद्रव, तर याच्यावरून त्याचं जे समस्त पद बनतं ते बनतं अनुपद्रव. आता बहुव्रीही समास आहे, पण त्यातल्या त्यात बहुव्रीही समासाचा कोणता प्रकार आहे तर नय बहुव्रीही हा त्याच्या ठिकाणी बहुव्रीही समासाचा तो प्रकार होता, नय बहुव्रीही समास. नंतर दर्शन स्पर्शन प्रश्नैही हे समस्त पद होतं. दर्शनमच स्पर्शनमच प्रश्नच तैही असा विग्रह होतो. आता ह्या ठिकाणी तैही हे का वापरलं, कारण की समस्त पदामध्ये प्रश्नैही तृतीय बहुवचन दिलेलं आहे, म्हणून ते तृतीय दाखवण्यासाठी आपण तृतीय पद दाखवण्यासाठी तैही हा शब्द हे जे तत्सर्वनामचं रूप आहे ते त्या ठिकाणी वापरलेले आहे तृतीय दर्शवण्यासाठी. इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे हे. नंतर पुढचं जे उदाहरण होतं ते होतं परमौषधम. परमम औषधम कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. परमम हे त्या ठिकाणी विशेषण आहे, औषधम हे विशेष्य आहे. विशेषण विशेष्य कर्मधारय होता. नंतर यथाबलम हे उदाहरण होतं. यथाबलमचा विग्रह होतो बलम अनतिक्रम्य. यथा आलं तर अनतिक्रम्य घ्यायचं असतं. अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. अभ्यंगार्थम अभ्यंगाय इदम. आता अर्थम आल्यामुळे त्या ठिकाणी इदम सर्वनामचं रूप घेतलं. त्यातल्या त्यात अर्थ हे नपुसकलिंगी आलेले आहे अर्थम, म्हणून त्या ठिकाणी इदम सर्वनामचं नपुसकलिंगी रूप आलं इदम. चतुर्थी तत्पुरुष समासाचं हे त्या ठिकाणी उदाहरण होतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे संस्कृत रीडर याला सबस्क्राईब करा. आपण 5 व्हिडिओजमध्ये जे पण PYQज आहेत ते सगळे आपण कवर करणार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे जे एक्झामचे PYQज होते ते बघूयात. धन्यवाद.